बाजूला केलेली आहे। सर्व पत्रकार मित्रांची बसण्याची व्यवस्था व्यासपीठाच्या उजव्या बाजूला केलेली आहे। बाहेर उपस्थित बऱ्याच प्रमाणात बहुसंख्येनं शिवसैनिक उभे आहेत, त्यांनी सुद्धा आतमध्ये येऊन बसावं। अवघ्या काही सेकंदात आपण या कार्यक्रमाला सुरुवात करत आहे। आणि हा आपला शिवसेनेचा आपण सगळे जे लोक बाहेर आहेत त्यांनी व्यासपीठावर की शिवसेनेतील ज्या कुरबुरी होत्या, गटबाजी होती, ती संपून आज एक संघ झालेल्या मेळाव्याकरता सगळ्यांनी जोरदार टाळ्या वाजवून शिवसेनेच्या या अभूतपूर्व येणीचं आपण स्वागत केलं पाहिजे। ज्या दिवशीपासून एखादी ठेच लागली आणि त्या ठेच लागल्यापासून त्याच्यापासून जर आपण धडा घेतला नाही तर त्या माणसाला मूर्ख समजण्यात येतो। आपल्याला इतकी मोठी ठेच लागली आहे की 1991 पासून सातत्यानं आपण लढवत असलेला अमरावती लोकसभा मतदारसंघ आज आपल्यापासून हिरावण्यात आलेला आहे। ही अत्यंत दुर्दैवाची गोष्ट आहे। आम्ही सर्व पदाधिकारी नेते मंडळी ज्यावेळेस एकत्रित बसलो याच्यावर चिंतन मंथन केलं, त्यावेळी एक गोष्ट लक्षात आली, जर आपल्यामध्ये एक वाक्यता राहिली असती वर्ष 1.5 वर्षा पहिले आपल्याला ही पाळी आली नसती। परंतु जोपर्यंत शेवटचा बी फॉर्म हातात येत नाही आणि नॉमिनेशन फॉर्म टाकण्याची प्रक्रिया जोपर्यंत संपत नाही तोपर्यंत आपण आपल्या पक्षप्रमुखांपर्यंत अमरावतीच्या जागेचा हट्ट कायम ठेवावा असं सर्वांनी। याचा अर्थ आमच्या मित्रपक्षांनी, महाआघाडीतील घटकांनी असं समजू नये की आम्ही त्यांच्या विरोधात बंडाळी किंवा बंडखोरी करत आहोत। आम्ही आमच्या नेत्यांची, मान्य उद्धवजींची मान आणि शब्द खाली पडू देणार नाही, ही सुद्धा या ठिकाणी हमी देतो। कुठलाही चुकीचा आताही निर्णय आम्ही घेणार नाही। 1985-86 पासून आम्ही शिवसेनेचं काम सुरू केलं, एका विशिष्ट विचाराने प्रेरित होऊन केलं। 80% समाजकारण आणि 20% राजकारण। अनेक विधानसभेच्या, लोकसभेच्या लहान मोठ्या निवडणुका अनेक आल्या, परंतु प्रत्येक निवडणूक लढलीच पाहिजे आणि काही करून आक्रस्ताळेपणा करून या विचारानं आम्ही शिवसेनेत आलो नाही आणि या विचाराने आम्ही शिवसेनेचं काम करणार नाही। वंदनीय शिवसेना प्रमुखांनी 80% समाजकारणाचा मंत्र दिला, आम्ही 180% समाजकारण करतो। राजकारण जनसेवेसाठी असलं पाहिजे, जनतेच्या कल्याणासाठी असलं पाहिजे, या विचारानं आम्ही काम करतो। आणि भविष्यातही निवडणुका एक माइलस्टोन आहे, मैलाचा दगड आहे, हे येत नाही जात नाही, परंतु आम्ही अमुक निवडणुकीमध्ये तमुक बदमाशी केली होती हे आमच्या मुलांना कोणी गच्ची पकडून सांगितलं नाही पाहिजे, या विचारानं आम्ही काम करतो। आम्ही निवडणूक लढवण्यासाठी बदमाशी केली हे आमच्या पिढीला कोणी सांगितलं नाही पाहिजे।